एक असा दृढ निश्चय ज्याने शहरातील सगळ्या सुखसोयी सोडून ग्रामविकासाची वाट धरली, अशी ती वाट पाऊलवाट. आज आपण भेटणार आहोत पाऊलवाट या फाउंडेशनचे क्युरेटर आशिष क्षीरसागर यांना. तर तुमचा एक थोडक्यात परिचय काय सांगाल तुम्ही? माझा मूळचा जन्म पुण्यातला. मला 4 बहिणी आणि मी एकटा. वडील बाजाज ऑटोमध्ये कामगार होते आणि आई हाऊसवाईफ होते. माझं शिक्षण साधारणपणे 10वीपर्यंत मी विमलाबाई गरवारेमध्ये होतो. नंतर कॉलेजला 3 वर्ष शिरूरला काढले. 2 वर्ष पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठला होतो, BCom केलं. BCom झाल्यानंतर वडिलांचा ॲक्सिडेंट झाला आणि वडील ॲक्सिडेंटमध्ये गेले. त्यानंतर मग म्हणजे शिक्षण सोडावं लागलं. मी ICW करत होतो आणि जॉब पकडावा लागला. तर हे करताना म्हणजे थोडक्यात जो प्रवास आहे शिक्षणाचा, माझं करण्याची इच्छा होती ICW, पण ते झालं नाही. आणि मग मी साधारणपणे मेडिकल कंपनीत एका पिटकरमध्ये जवळजवळ मी 7-8 वर्ष कामाला होतो. पण त्याच्या आधी मी 10वीपासून वेगवेगळे उद्योग करत होतो. 10वीला मी ज्या वेळेला काम केलं तर सुरुवातीला मी एका भेळच्या दुकानात पण काम केलं. त्याच्यानंतर 11वी 12वी FY एक कुलकर्णी म्हणून गृहस्थ होते, त्यांच्या इथं मी टॅली वगैरे कॉम्प्युटर वगैरे शिकलो. त्याच्यानंतर पुढं साधारणपणे 2 वर्ष वेगवेगळ्या लहान लहान कंपन्यांमध्ये काम करत प्रवास चालू केला. पण हे करताना उद्योग आणि नोकरी असं बराच प्रवास करत गेलो. साधारणपणे जॉब पण मी जवळजवळ 8 ते 10 प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे केले. आणि 10वीपासून मी तुम्हाला म्हटलं तसं की आम्ही पेप्सिकोलाचा एक बिझनेस काढला होता, जे लहान 50 पैशाला त्यावेळेला विकायचे आणि ते करताना जॉब पण करायचो. नंतर मग दुधाचा धंदा, पेपरचा धंदा, गणपतीचे स्टॉल, असे बरेच लहान लहान कुटीर उद्योग ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला असे उद्योग आपण चालू केले होते. तर जीवनाचा प्रवास 10वीपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाला आणि त्याच्यानंतर अजूनही हा प्रवास कंटिन्यू चालूच आहे. तर आज आपण ज्या गावात आहोत त्या गावाचं नाव आहे पासली आणि इथे ह्यांचं एक फाउंडेशन आहे, पाऊलवाट फाउंडेशनचं. तर तुम्हाला कधी असं वाटलं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, किंवा हे फाउंडेशनची आयडिया कधी आली तुम्हाला? खरं सांगायचं तर मी ज्या वेळेला BCom होतो त्यावेळेला माझा एक मित्र आहे रुपेश म्हणून. आम्ही कायम चर्चा करायचो की जीवनाचं उद्दिष्ट काय असायला पाहिजे, ध्येय काय ठरवली गेली पाहिजेत आणि ते कशा रीतीने पूर्ण करायला पाहिजे. तर आम्ही खूप म्हणजे त्याला पहिल्यापासून वाचायची आवड होती आणि मला ऐकायची आवड होती. तर आम्ही चर्चा खूप करायचो ह्या विषयांवरती की काय म्हणजे जीवनाचं उद्दिष्ट काय. तर असं ठरलं शेवटी की ज्या वेळेला आपण एका उच्च पदावरती असतो त्यावेळेला सगळं सोडून आपल्याला काहीतरी वेगळं करता यायला पाहिजे, हे त्यावेळेचं जीवनाचं ध्येय मी BComला असताना ठरवलं. पण ह्याच्या मागचं थोडंसं पाठीमागे येतो अजून 2 वर्ष. आम्ही पुणा ते रायगड साधारणपणे सायकलवरती ट्रिपला गेलो होतो आणि मध्ये शिवतरघळ लागते. तर शिवतरघळचा एक डोंगर चढला वरती की तिथं चंद्रराव मोरेचा वाडा आहे. त्याच्यावरती एक डोंगर चढला तर तिथं एक जाधव म्हणून गृहस्थ आहेत, तिथं त्यांचा वाडा म्हणजे गोठा आहे. आणि त्याच्यावरती एक अजून डोंगर चढला की खूप मोठा वॉटरफॉल आहे. तर तिथं त्यावेळेला मी FYला असताना तिथं मला करी म्हणून एक जण गृहस्थ भेटले की ते तिथल्या आदिवासी मुलांसाठी काम करत होते. पण त्यावेळेचं मला त्यांचं ते कार्य कळलं नाही म्हणा. तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की तुमच्याकडे जुनी पुस्तकं असतील, काही पेपर असतील, तर इथल्या मुलांना ॲटलिस्ट सोशल अवेअरनेस यावा, त्यांना कळावं म्हणून तुम्ही ते मला पाठवा, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. पण आम्ही हो म्हटलं आणि परत निघून आलो, कारण तो त्यावेळेचा अतिशय छान जंगल होतं त्यावेळेला तिथे. आणि आम्ही पुढं आलो. त्याच्यानंतर 2 वर्षांनी मला परत त्याच ठिकाणी जाण्याचा योग आला. मी शिवतरघळला परत एकदा ट्रेकला गेलो. तर त्यावेळेला आम्हाला बातमी अशी कळली की त्या करींचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ते करी तिथून गेलेत, म्हणजे ते वारले होते. तर आम्ही त्यांची झोपडी उघडली. आम्ही 3 मित्र होतो त्यावेळेला. उघडली आणि आतमध्ये ती झोपडी अतिशय स्वच्छ, सुंदर, नीटनेटकी, जसं काय आज कुणी ते आवरून गेलं. आणि आम्हाला कळलं होतं की त्यांना जाऊन 1 वर्ष झाले होते, तरी ती झोपडी स्वच्छ होती. आतमध्ये गेल्यानंतर विवेकानंदांची पुस्तकं आम्हाला तिथे मिळाली. म्हणजे साधारणपणे मी लास्ट इयरला त्यावेळेला कदाचित असावं. ती काढल्यानंतर त्यांना करींना त्यावेळेला एक सवय होती की ते काय करायचे की त्या आदिवासी मुलांना शिकवताना 30पर्यंत पाढे
पाठ करून घ्यायचे आणि मग त्यांच्या झोपडीमध्ये आतमध्ये जायला त्यावेळेला परवानगी असायचे आणि ते विवेकानंदांचा बिल्ला द्यायचे. आणि पुढच्या शिक्षण म्हणजे काय, वाचन वगैरे त्या काळी, कारण त्यावेळेला मोबाईल वगैरे असं काही नव्हतं. तर त्या मुलांना वाचन वगैरे शिकवण्यासाठी पुढचं शिक्षण तिथं दिलं जायचं. त्यावेळेला माझ्या हातामध्ये कर्मयोग आला, योगायोग म्हणा, की तो कर्मयोग घेऊन मी घरी आलो आणि वे टू डिव्हाइन म्हणून असं काहीतरी ते पुस्तक होतं. अशी 2 पुस्तकं मी घेऊन आलो त्यावेळेला, कारण त्यांच्या इथं फक्त विवेकानंदांची पुस्तकं होती. ती घेऊन आलो. नंतर रामकृष्ण मठामध्ये जाऊन थोडंसं ते वाचन वगैरे करायला लागलो. 40 पानी कर्मयोग वाचायला मला साधारणपणे 3 महिने लागले. आणि मी लिटरली मला गर्दी सहन होत नव्हती त्यावेळेला. मग मी असं व्हायचं की पुण्यामध्ये पण जाऊन मी ते स्मशानभूमीमध्ये जाऊन वाचायचं, किंवा कुठेतरी त्यावेळेला चांदणी चौक एवढा गजबजाट नव्हता, मग चांदणी चौकाच्या पुढं किंवा रात्री खडकवासला अशा ठिकाणी जाऊन आम्ही, माझा मित्र आणि मी, त्या विषयावरती चर्चा करायचो. आणि त्याच वेळेला माझ्या वडिलांचा देहांत झाला. आणि नॉर्मली मग तो प्रश्न पडायला लागला की माणूस स्वप्न बघतो. माझ्या वडिलांचं स्वप्न काय, की मी रिटायर झालो की गावाकडे जाईल, पिठाची गिरणी टाकेल आणि ते मिळणाऱ्या पैशातून मी माझं छान आयुष्य जगेल. पण एका क्षणात बाहेर पडलेला माणूस पाठीमागणे येऊन एका गाडीने उडवला आणि ऑन द स्पॉट गेला. मग तिथून प्रश्न पडायला सुरुवात झाली की माणसं स्वप्न बघतात, पण ती स्वप्नांची पूर्ती होईल असं काही नाही आहे. की आपण म्हणतो की माझ्या हातात एवढा वेळ आहे, ते आहे, पण आम्हाला त्यावेळेला जीवनाची रिॲलिटी कळाली की हे सगळं शून्य आहे. एका क्षणार्धात ह्या सगळ्या गोष्टी संपणाऱ्या आहेत. तर आपण किती लाँग टर्मचं प्लॅनिंग करतो आहे आणि काय करतो आहे. मग हे करताना त्यावेळेला थोडीशी विरक्ती पण आली होती, की ठरवलं होतं की आत्ताच आपण निघावं इथून आणि आपण शिवतरगडला जाऊन आपलं पुढचं आयुष्य घालवावं, की जिथं स्वतःला शोधण्यामध्ये वेळ घालवता येईल. पण परत जबाबदारी, परत ते कर्तव्य, की कारण मला स्वतःला लहान बहिणी 3 होत्या. मोठ्याच बहिणीचं लग्न झालं होतं, त्यामुळं ती रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या अंगावरती असल्यामुळं मला माझ्या मित्राने भरपूर समजावलं की नाही, तू हे सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पहिल्यांदा कंप्लीट केल्या पाहिजेत आणि मग तू ठरव. मग त्यावेळेला आम्ही दोघांनी ठरवलं की वयाच्या 40व्या वर्षी जिथं असेल तिथं सगळं सोडायचं, पण ते असताना मात्र आपल्या मागं सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणजे त्यावेळेला तुमचं नाव पण असायला पाहिजे, पैसाही असायला पाहिजे, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात. तर ते ॲक्सेप्ट केलं आणि पुढचा प्रवास चालू झाला. आणि त्याच वेळेला कदाचित ह्या पाऊलवाटची जो तुमचा पहिला प्रश्न होता त्याच्यावरती येतो आहे की कसं वाटलं, तर कदाचित ती मुहूर्तमेढ त्यावेळेला रोवली गेली की मला समाजाचं देणं आहे आणि मी वयाच्या 40व्या वर्षी ते चालू करेल. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मला 40पर्यंत पण जायची गरज नाही पडली. मी माझ्या शब्दाला 2 वर्ष अजून अलीकडे 38व्या वर्षी पाऊलवाट फाउंडेशनची स्थापना केली. तुमच्या संस्थेबद्दल थोडं सांगाल का? म्हणजे पाऊलवाट हे खूप युनिक नाव आहे, तर ह्या नावाची संकल्पना तुम्हाला कुठून आली? नॉर्मली तुम्ही ज्यावेळेला गावाकडे प्रवास करता त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की शेतामधनं बारीक रोड असतात किंवा गावाकडे त्याला पांदीचा रोड म्हणतात. म्हणजे पायाने वाटेने म्हणजे हळूहळू माणसं चालायला लागतात, त्याची एक वाट तयार होते आणि त्याला पायवाट म्हणतात जर ग्रामीण भाषेमध्ये म्हणलं तर. तोच थोडासा आपण हे करून पाऊलवाट. कारण आमची स्वप्न होते की ज्या वेळेला आपण गावाकडे जातो आहे त्यावेळेला ही लहानशी वाट असणार आहे, हा हायवे नाही आहे. पण आपण ह्या जीवनामध्ये, लोकांच्या जीवनामध्ये बदल करून पाऊलवाटचा हायवे करू शकू का? म्हणून आम्ही हे पाऊलवाट नाव चूज केलं आहे की आमची 2 पावलं फक्त त्या दिशेने टाकतो आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा मोठा रोड, म्हणजे आपण ज्याला हायवे म्हणतो आहे, पाऊलवाटचा आपल्याला हायवे करता येईल का? तर पाऊलवाटची संकल्पनाच मुळात ही आहे की एक एक लहान लहान पाऊल प्रगतीच्या दिशेने टाकणे. जेव्हा पाऊलवाट तुम्ही पहिल्यांदा सुरुवात केलं तर काही अडथळे आले होते का, किंवा काही प्रॉब्लेम्स जे तुम्हाला जाणवले की हे खूप आहेत? कसं आहे की कुठल्याही गोष्टीला अडथळ्याशिवाय पुढं जाता येत नाही. आणि अडथळे म्हणजे काय असतात की आपण आपली बांधलेली माया म्हणूया ह्या सगळ्या शब्दाला, की माझा पुण्यामध्ये वेल सेटल्ड बिझनेस होता. माझी स्वतःची पुण्यामध्ये कंपनी आहे, टेक्नोविंग सिस्टीम सेफ्टी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची. आज पण माझ्याकडे जवळजवळ 100 ते 110 मुलं कामाला आहेत. आणि हे सगळं करताना ज्या वेळेला मला एक म्हणजे मुलगी, एक मुलगा, बायको, ही सगळी फॅमिली आहे. आणि ज्या वेळेला आपण अशा ठिकाणी जायचा प्रयत्न करणार आहोत किंवा आपण हे सगळं सोडायचं म्हणतो आहे त्यावेळेला 100% घरातनं विरोध होणार, हे गोष्टी ग्रँट केल्या जात आहेत. पण माझं काहीतरी नशीब म्हणा की मी माझी कर्म म्हणूया की मला माझ्या बायकोने अजिबात विरोध केला नाही. तिला कदाचित पटलं होतं की जो काय आपला नवरा करतो आहे ते बरोबर आहे, त्यामुळं मग तिने ते ॲक्सेप्ट केलं असावं.
पण बऱ्याच वेळेला समाजाकडून मात्र ह्या गोष्टी झाल्या की काय म्हणजे नॉर्मली स्पष्ट मराठी शब्दात किंवा ग्रामीण भाषेत म्हणायचं तर भिकेचे डोळे लागलेत का याला. कारण सेटल्ड बिझनेस, सेटल्ड सगळ्या गोष्टी शहरात असताना मी अशा ठिकाणी जायचा निर्णय घेतला होता की हे पासली गाव जे आहे वेल्हापासून 14 किलोमीटर लांब आहोत आता आपण, आणि हा सह्याद्रीचा दुर्गम भाग आहे. म्हणजे इथं डॉक्टर पूर्वी मी आता 14 वर्ष झाले मी ह्या भागात आहे, तर पूर्वी इथं डॉक्टर थांबायला तयार नव्हते, इथं शिक्षक नसायचे. अशा बऱ्याच परिस्थितीत आम्ही इथं ही पाऊलवाट सुरू केली. आणि मग अडथळे म्हणाल तर अजिबात इथं कुठल्याच फोनला रेंज नव्हती. त्यामुळे मी इथं आलो होतो, आमच्या घरच्यांशी पूर्ण संबंध किंवा त्यांचं बोलणं वगैरे सगळं बंद व्हायचं. त्यांना कळायचं नाही की मी इकडे जिवंत आहे का नाही हे पण त्यांना माहिती नसायचं. कारण इथून एक साधारणपणे 2-3 किलोमीटर जाऊन डोंगरावरती उभं राहिले की त्यावेळेला असा फोन धरून ती रेंज यायची. मग आम्ही घरी फोन करायचो, मग घरच्यांना कळायचं की बाबा व्यवस्थित आहे. ज्यावेळेला पाऊलवाट सुरुवात झाली त्यावेळेला इथं आम्ही एक मधुकर भुरुक म्हणून आहे त्याच्या घरी पहिल्यांदा राहिलो. तिथून मग आपण हे बांधायला सुरुवात केली आज स्ट्रक्चर. आणि मुख्य उद्दिष्ट हाच होता की इथले जे आता थोडे प्रॉब्लेम सांगतो आहे मी तुम्हाला की काय होते त्या काळी. तर त्यावेळेला शाळा म्हणजे आजची पण परिस्थिती हीच आहे की एकच शाळा 8वी 9वी 10वीची आहे आणि इथल्या मुलांना साधारणपणे 12 किलोमीटरचा पेरिफेरल एरिया आहे पूर्ण ह्या भागाला. 24 किलोमीटर ही पोरं चालत येतात आज पण. जर तुम्ही गावाची नावं जर चेक केली तर एकलगाव, कुसारपेठ, सिंगापूर, मोहरी, इकडं ब्राह्मणखिंड, वरती बालवड, गोहिनी आणि म्हणजे अशा गावं आहेत की जिथून तुम्हाला चालतच यावं लागतं. कारण इथं पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल नाही आहे. सकाळी एकदा ST 6-7ला गेली तर संध्याकाळी मुक्कामी ज्या वेळेला येईल त्यावेळेला येईल. त्यामुळं इथं ते प्रॉब्लेम्स होते. मग वसतिगृहाने सुरुवात केली आपण पहिल्यांदा इथे. आपण इथल्या मुलांना इतकं चालण्यापेक्षा आपण ह्या मुलांना इथंच थांबवून पहिल्यांदा शिक्षणाची गोडी निर्माण करता येईल का म्हणून आम्ही इथं वसतिगृहाने सुरुवात केली. मी आणि 7 मुलं पहिल्यांदा ह्या इथं राहायला सुरुवात केली. त्यावेळेला लाईट नव्हती, अंधारामध्ये स्टोव आता एक स्टोववरती मी स्वतः स्वयंपाक करायचो आणि 7 महिने मी एकटा होतो इथं आणि 6 मुलं. 7 महिने असं गावात येऊन राहणं जिथे कोणालाच माहीत नाही आहे की तुम्ही आहात नाही आहात, परिवाराला काही पत्ताच नाही आहे. तर तुमच्या परिवाराचं या बाबतीत काय म्हणणं होतं, त्यांचं काय योगदान होतं या पाऊलवाट फाउंडेशनच्या ह्याच्यात? मला वाटतं की माझं पूर्वजन्मीचं संचित फार चांगलं असावं. मला विरोध असा झाला नाही हे करताना. म्हणजे मी पहिले 7 महिने आलो तर 7 महिने पूर्वी एकटा होतो, म्हणजे एकट्याने सुरुवात केली. कुटुंब पुण्यामध्ये, मी इकडे. तर याच्यामध्ये हळूहळू माझी आई इथं आली आणि मला सांगायला आनंद आहे की ती शेवटचा श्वास घेईपर्यंत तिने इथं पाऊलवाटमध्ये काम केलं. आणि तिच्यामुळं म्हणजे खरं सांगायचं तर पाऊलवाटमध्ये माझ्यापेक्षा योगदान कदाचित तिचं जास्त होतं. तिने इथल्या मुलांची आई म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि शेवटपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत वसतिगृहातून 200-300 विद्यार्थी घडून गेले असतील, पण तिने एक हाती पूर्णपणे ते सगळे वसतिगृह तिने सांभाळलं. आणि ती पहिल्यापासून आम्ही नेहमी म्हणतो की ती अन्नपूर्णा होती की कोणी आलं तरी रिकाम्या हाताने किंवा कधी कोणी न खाता कधी आत्तापर्यंत पाऊलवाटमधनं गेलं नाही. आणि तिच्यामुळं आजही आमच्या इथले विद्यार्थी नेहमी तिला लाडाने आजी म्हणायचे. तर जवळजवळ तिने 14 वर्ष झाले म्हणजे 12 वर्ष एक थप तिने बऱ्यापैकी हँडल करून पूर्ण वसतिगृह तिने इथं चालवलं. हे तर झालं आईने, म्हणजे आईचं कौतुक आम्ही करावं तेवढं. म्हणजे सगळ्या पाऊलवाटला जेवढे कोणी भेट देतात त्या सगळ्यांना आजी म्हणून ती फेमस होती आणि त्यांना सगळ्यांना माहिती होतं. कुटुंबामधून म्हणाल तर बायकोनी कधी विरोध नाही केला, उलट ती आता येऊन महिलांबरोबर काम करते. तिचं नाव गौरी आणि ती आता पूर्णपणे इथं इन्व्हॉल्व झाली की इथल्या महिलांना ती स्वतः काही गोष्टी शिकवते. हळूहळू ती आता टेलरिंगमध्ये तिने इंटरेस्ट घेतला आहे, ती तिथे शिकवते त्या महिलांना येऊन. नंतर मुलांचं म्हणाल तर मुलं म्हणजे मी 14 वर्षापूर्वी जर मुलगी म्हणाल तर साधारणपणे 2-3 वर्षाची होती. तेव्हापासून मुलं येऊन बघतायत की आपण काय करतो आहे आणि त्यांना पण प्रचंड आवड आहे. म्हणजे आता ज्या वेळेला आमची काही कामं असतात पाऊलवाटची पुण्यामधली तर ही आमची मुलंच करतायत. म्हणजे मला आनंद आहे की त्यांना सांगावं लागत नाही की तुम्हाला हे काम करायचं आहे. परीक्षा असली तरी काही आकाशकंदील डिलिव्हर करायचं आहे किंवा पाऊलवाटचे काही प्रोडक्ट डिलिव्हर करायचे आहेत किंवा कोणाशी जाऊन भेटायचं आहे, तरी हे कुटुंब म्हणून आम्ही सगळे एकत्र येऊन अतिशय छान काम सगळेजण करत आहेत. जसं तुम्ही म्हणला कुटुंबाबरोबर म्हणजे कुटुंबाचा सहयोग कसा आहे.
मला सांगायला फार आनंद होतो. मी कुटुंब म्हणतो त्याप्रमाणे माझा एक मित्र आहे अमोल पांचाळ. मी ज्या वेळेला हे चालू करायचा निर्णय घेतला त्यावेळेला आमची कंपनी टॉपला होती आणि त्यावेळेला माझा बिझनेस पार्टनर अमोल पांचाळ, त्याला मी विचारलं की अरे आता आपण बिझनेसचा एवढा टॉपला आहे आणि तुला एकट्याला हँडल करायला जमेल का? तर तो मला म्हटला काही प्रॉब्लेम नाही, तू बिंदास पाऊलवाट चालू कर, मी एकटा बिझनेस समर्थपणे हँडल करेल. आज 14 वर्ष झाले बिझनेस आमचा वाढतोच आहे, कमी झालेला नाही. पण आजही माझा मित्र 1 रुपया माझ्या बिझनेसमधला खर्च करायचा असेल तर तो मला विचारतो, त्याच्याशिवाय तो कुठला 1 रुपया बिझनेसमध्ये खर्च करत नाही. मी नेहमी लोकांना उदाहरण देतो की ज्या वेळेला तुम्ही समाजासाठी काम करायला जातात त्यावेळेला देव तुमच्यासाठी काम करतो, तसं माझ्यासाठी माझा मित्र देवासारखं काम करतो आहे आणि मी मुक्तपणे हे पाऊलवाटचं काम करतो आहे. आणि कुठलीही त्याला लालसा प्रतिष्ठा कधीही तो ह्या गोष्टींच्या आत्तापर्यंत पडलेला नाही त्याच्यामध्ये. म्हणून नेहमी चांगलं करा, चांगली माणसं आयुष्यभर म्हणजे तुमच्या पाठीमागं उभे राहतील. आज माझं कुटुंब, माझे मित्र, सगळे परिवार माझ्या पाठीमागं एकदम सक्षमपणे उभे राहिलेत. म्हणून मी पाऊलवाट आज हायवेच्या दिशेने घेऊन जातो. तर जेवढं मला माहिती आहे त्याच्यावरनं तरी हे गाव म्हणजे तुमचं हे मूळ गाव नाही किंवा इथे तुमचे कुठले नातेवाईक नाही. मग तुम्ही असं का ठरवलं की इथेच हीच ती जागा असावी की आपण इथे हे प्रोजेक्ट सुरू करावं? कसं आहे की म्हणजे खरं सांगायचं प्रश्न फार छान आहे. येणं हा योगायोग आहे इथं येणं. माझं मूळ गाव तुम्ही म्हणाल तर जुन्नरच्या इथं आहे, आळे म्हणून, आणि पूर्ण शिक्षण किंवा पूर्ण सेटअप हा सगळा पुण्यामध्ये आहे. आणि मी तुम्हाला मागं म्हटलं तसं की ज्या वेळेला कॉलेजला असताना ठरलं होतं की 40 वर्षी सोडायचं आणि त्यावेळेला माझं स्वप्न होतं की स्वतःचा अनाथ आश्रम चालू करायचं. आणि मी ठरवलंच होतं काही झालं तरी मी 40 वर्षी अनाथ आश्रम चालू करेन. योगायोग माझा मित्र जो रुपेश पायगुडे म्हणून मी सांगितलं तर तो कॉग्निजंटमध्ये कामाला होता आणि अश्विन ब्रह्मे म्हणून इथं CSRमध्ये तो काम करायचा. ह्या पासली गावांमध्ये किंवा ह्या 18 गावांमध्ये कुठं दप्तर, कुठं बूट्स वगैरे CSRमधनं कॉग्निजंट द्यायचं. पण ॲक्च्युली हे खरं स्वप्न होतं मला वाटतं अश्विन ब्रह्मेचं की इथं वसतिगृह चालू करावं म्हणून. पण त्याच्याकडून ते झालं नाही आणि माझ्या मित्राला माहिती होतं की हा 40व्या वर्षी म्हटला होता आणि हा चालू करेल. तर 38व्या वर्षी मी जसं म्हटलं तसं त्यांनी एक मीटिंग लावली की मला म्हणलं की अरे तू काय करणार आहेस की तू अनाथांसाठी काम करायचं म्हणतो आहेस, तर तू अशा ठिकाणी काम कर की जिथं ही पोरं शहरात आले की कदाचित अनाथ होत आहेत. अनाथ नॉट इन टर्म्स ऑफ की बाबा आईवडील नाही आहेत, पण येणारा पुढचा मार्ग चुकीचा होतो आहे. तर मी म्हटलं बघूया नक्की काय आहे. तर मग त्याच्याबरोबर आम्ही फिरायला आलो, ह्या गावांमध्ये चर्चा केली, गावांमध्ये बघितलं आणि लक्षात आलं की इथं शिक्षणापासून आरोग्यापासून यांच्या रोजगार निर्मितीपर्यंत सगळेच प्रॉब्लेम ह्या गावांमध्ये आहेत. म्हणजे मी म्हटलं तसं इथं कुठल्या गोष्टीला रेंज नाही, इथं डॉक्टर नाही, इथं रोजगार निर्मितीची साधनं नाहीत. मग सोपा मार्ग काय आहे? तर सोपा मार्ग होता इथल्या एक तर जमिनी विका किंवा 10वी नंतर शिक्षणाच्या नावाखाली हे मुलं रात्री नाईट कॉलेजला जायचे आणि मार्केट यार्डमध्ये हमाली काम करणं, म्हणजे ही तत्सम कामं ही ती लोक शहरामध्ये जाऊन करत आहेत. आणि मी बऱ्याच वेळेला संघाच्या ह्याच्यातून मी आमच्या इथं बघितलं होतं की ज्या वेळेला स्लम उभी राहते, झोपडपट्टी उभी राहते, तर हे अधिक लोक गावाकडून आलेले असतात. गावाकडून आल्यानंतर त्यांच्या इथं एवढे पैसे नसतात की ते पुण्यामध्ये कुठेतरी चांगल्या ठिकाणी किंवा शहराच्या कुठल्या तरी ठिकाणी चांगल्या ठिकाणी ही लोक जागा घेऊन राहतील, त्यांच्यावर संस्कार चांगले होतील. तर आम्ही झोपडपट्ट्यांमध्ये काम करताना बघितलं होतं की 7वी-8वीतल्या पोरांना पण व्यसनं आहेत, त्यांची लाईन चुकते. मग त्याचा मूळ स्रोत हा गावाकडं आहे. यांना गावाकडं रोजगार नसल्यामुळं ही लोकं शहरात येत आहेत. शहरामध्ये लहान वयात आल्यामुळं त्यांची जी संगत आहे बऱ्याच वेळेला 80% तरुण हा व्यसनाधीन झालेला दिसतो. कुठेही तुम्ही जर सर्वे केला तर तुमच्या लक्षात येईल की 80-90% तरुणही आत्ता व्यसनाधीन आहे. कारण काय होतं, पूर्वी मुलं एकत्र राहत आहेत, मुलं एकत्र आले की बऱ्याच वेळेला व्यसनाधीनतेला जास्त प्रारंभ होतो गावाकडून ज्या वेळेला आपण येतो. मग तिथं होण्यापेक्षा मग आपण असं करता येईल का की आपण लोकांना गावाकडेच थांबवता येईल का, तिथं आपल्याला रोजगार निर्मिती तयार करता येईल का, गावं सक्षम करता येतील का. ज्या वेळेला मी नेहमी लोकांना म्हणतो पण की भारतावर मी ज्या वेळेला म्हणतो माझं प्रेम आहे, भारत खरंच पूर्वी सोने की चिडिया 100% असावा, कारण गावं समृद्ध होती. गावं ज्या वेळेला समृद्ध होती याचा अर्थ काय की गावांमधलं तरुणांना बाहेर जायची, मायग्रेट व्हायची गरज नव्हती किंवा बाहेर जायची गरज नव्हती. गावागावांमध्ये रोजगार होते, बलुतेदारी सिस्टीम अवेलेबल होती, इथं पूर्णपणे स्वयंपूर्णता गावांमध्ये होती.
मॅकोले आल्यानंतर शिक्षण प्रणाली बदलली, चांगले गुलाम कसे तयार होतील ह्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चालू व्हायला लागल्यात आणि तीच शिक्षण प्रणाली आता कंटिन्युअस होत आपण अतिशय उत्कृष्ट गुलाम तयार करतो, आपण मालक तयार करत नाही आहेत. आणि हल्ली तर आजकाल असं दिसते की शेतीमध्ये काम करायला पण कोण नको म्हणतात. काय झालं आहे की शेती आहे तर शेती करायला पैसा नाही आहे लोकांकडं. आधुनिक शेती करायची म्हणली तर हे लोक म्हणतात सर आमच्याकडे पैसे नाही आहेत, आमच्याला काही ज्या बेसिक गोष्टी हव्यात त्या पण नाही आहेत. त्यामुळे आम्ही शहरामध्ये गेलो तर आम्हाला 10,000 रुपये, 12,000 रुपये, 15,000 रुपये पगार मिळतो, त्याच्यामध्ये आमचं घर चालतं. ही सध्याची त्यांची परिस्थिती होती. मग आम्ही तोच विचार केला की रुपेश म्हणतो ते काही चुकीचं नाही आहे की जर आपण इथं अनाथ आश्रम चालू करण्यापेक्षा गावाकडे जाऊया. आणि मग हे पासली गाव तसं चूज झालं. इथं आलो आणि इथं आम्ही मला वाटतं 29 डिसेंबर समथिंग ह्या तारखेला आलो होतो. आणि त्याला मी सांगितलं की येस आपण इथं काम करू शकतो, आपण उद्याच मीटिंग करूया आणि त्याच्यावरती आपण चर्चा करून आपण हे काम करूया. आणि लिटरली सांगतो 3 दिवसामध्ये निर्णय झाला आणि मी 1 जानेवारीला इथे येऊन नारळ फोडला आणि साधारणपणे मार्चमध्ये आमची पहिली इमारत आपण इथं उभी केली. वसतिगृहाची इमारत इथं चालू झाली. म्हणून मी तुम्हाला म्हटलं तसं की पासलीशी माझा काही संबंध नसला तरी आता पासली ही माझी कर्मभूमी आहे. 18 गावांमध्ये ही कदाचित ही माझी कर्मभूमी आहे. 14 वर्षांपूर्वी तुम्ही वसतिगृह सुरू केलेलं, पण ग्रामविकासाची तुमची संकल्पना नेमकी काय आहे? जसं मी म्हटलं की मायग्रेशन थांबवणं हा मूळ उद्दिष्ट होता आणि मग ती संकल्पना ग्रामविकासाच्यामध्ये मोडते. म्हणजे काय की माझं गाव असं स्वयंपूर्ण हवं की इथला तरुण इथंच राहील, इथं शेतीवाडी करेल आणि त्याच्या जोडीला काही कुटीर उद्योग असतील. कारण सस्टेन होण्यासाठी खरं सांगायचं तर आपल्या पूर्वी ती संकल्पना नव्हती, पण हल्ली पैसा असणं म्हणजे समृद्ध असणं ही काहीशी संकल्पना निर्माण झाली आहे. मला वाटतं की समृद्धी किंवा ग्रामविकास याच्यामध्ये जर थोडासा विचार केला तर आता आपण असं म्हणूया की गावांमध्ये काय काय आहे, रॉ काय आहे आणि खरंच त्याची शहरांमध्ये त्याला किंमत आहे का. तर आम्ही ज्या वेळेला विचार सुरुवात केला, मी तुम्ही म्हटलं तसं की वसतिगृह हे तर आम्ही बेसिक सुरू केली, कारण का आता 24 किलोमीटर मुलांना चालायला नको, ॲटलिस्ट त्यांचं शिक्षण 10वीपर्यंत व्हावं हा त्याच्यामागचा मूळ उद्दिष्ट होता. मग दुसरं आम्ही शोधायला सुरुवात केली की गावांमध्ये काय आहे. तर आमच्या लक्षात आलं की गावांमध्ये बांबू प्रचंड प्रमाणात आहे. यांचं भात शेती हे खाण्यापुरतं आहे आणि दुसरं जे विकलं जातं आहे तो बांबू विकला जातो आहे. मग आम्ही बांबूवरती विचार करायला सुरुवात केली आणि नंतर लक्षात आले की ह्या बांबूपासून प्रचंड गोष्टी बनवू शकतात आणि त्याच्यापासून एक छान उत्पन्न आपण तयार करू शकतो. आता आम्ही सांगायला आम्हाला आनंद आहे की गेले जवळजवळ 7 ते 8 वर्ष आम्हाला वेगवेगळ्या आम्ही ट्रेनिंग्स गावांमध्ये केलेल्या आहेत आणि त्याच्यातून आता आम्ही बांबूच्या वस्तू बनवतो. बांबूच्या वस्तू काय, त्या बांबूच्या लॅम्पशेड्स बनवतो आहे, बांबूचे पेन आम्ही बनवतो आहे, बांबूचे स्पीकर आत्ता आपण बनवतो आहे आणि बांबूचे आकाशकंदील आम्ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बनवतो आहे. आत्ता जी दिवाळी झाली त्याच्यामध्ये आम्ही 10 दिवसामध्ये साधारणपणे 3 लाख रुपयाचे आकाशकंदील आत्ता आम्ही विकले. म्हणजे आम्ही 10 दिवस साधारणपणे महिनाभर काम केलं तर आम्ही 3 लाख रुपये गावामध्ये फक्त आकाशकंदीलच्या माध्यमातून आणू शकलो. काय झालं की गावामध्ये जिथे 1 रुपया येत नव्हता तिथं आज आम्ही 3 लाख रुपये आणू शकलो. एक दुसरी गोष्ट, इथं तांदूळ होतो आहे, पण तांदूळ मी तुम्हाला म्हटलं तसं खाण्यापुरता आहे, बट स्टील जो थोडासा उरतो त्याच्यावरती आम्ही प्रोसेस करून त्याचा ब्राऊन राईस तयार केला आहे. आणि ब्राऊन राईस साधारणपणे इंद्रायणी जर 60-70 रुपयाने जातो तर ब्राऊन राईस 120-130 रुपये किलोने जातो. म्हणजे मला वाटायला लागलं आहे की शेतकरी ज्या वेळेला स्वतःहून काही गोष्टी प्रोसेस करायला लागतो त्यावेळेला त्याच्यातून त्याचं उत्पन्न वाढू शकतं. त्यानेच कमवलेल्या गोष्टीचा मार्केट रेट तो ठरवू शकतो. जे मधले आता पूर्वी जे दलाल ठरवत आहेत, ॲक्च्युली शेतकरी गरीब राहायचं कारण काय आहे तर मधले एजंट लोक जे रेट ठरवत आहेत त्याला स्वतःला कधीच विकता येत नाही. भांडवलशाहीमध्ये तुम्ही नेहमी नोट कराल तर भांडवलशाहीमध्ये होतं काय की जो वस्तू बनवतो तो त्या वस्तूची किंमत ठरवतो. आत्तापर्यंत एकमेव गोष्ट आहे की भारत हा कृषीप्रधान असून शेतकऱ्याला शेतीचा ज्या गोष्टी पिकवतो त्याचा रेट त्याला कधी ठरवता आला नाही. मग आता आम्ही त्याच्यावरतीच काम करतो आहे की आता आम्ही म्हणलं तसं की बाबा ब्राऊन राईस मी माझा केला, आम्ही आमचे रेट ठरवले. आता गंमत अशी की आमच्या इथं करवंद खूप आहे, कारण आपण जेव्हा आहोत सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये आहोत आणि ही पूर्ण जी रेंज आहे ही पूर्ण सह्याद्रीची रेंज आहे. तुम्ही आत्ता बसला आहात तोरणा किल्ल्याच्या पाठीमागं, तुमच्या डाव्या हाताला आहे राजगड, तुमच्या समोर आहे लिंगाणा, पलीकडं आहे शिवतरगड. म्हणजे तुम्ही अशा मध्यभागी आत्ता आहात, ज्याला नॉर्मली मी ह्या भागाला चेरापुंजी म्हणतो, कारण याच्यामध्ये साधारणपणे 2,500 ते 3,000 किंवा 3,500 मिलीमीटर पाऊस पडतो. त्यामुळं इथं पूर्वी लोक म्हणायचे की सर इथं फक्त भात शेती होते, याच्यानंतर काही होत नाही. मग आम्ही पहिल्यांदा रॉब काय आहे तर आता आम्ही म्हणलं तसं करवंद आमच्या इथं खूप आहेत जे 20 रुपये 25 रुपये किलोने जात आहेत.
आम्ही करवंदाचं सरबत बनवलं आहे, आम्ही करवंदाचं जाम बनवलं, आम्ही करवंदाचं लोणचं बनवलं. आज साधी गोष्ट आहे की जे 25 रुपये किलोने जायचे आज प्रोसेस केल्यामुळे त्याला आम्हाला 200 ते 250 रुपये आम्हाला त्याची किलोवरती किंमत मिळते. हे झालं एक. सेम जांभळाच्या बाबतीत आहे. आम्ही जांभळाचा डायबेटिकसाठी एक बनवला होता. आमची बाटली साधारणपणे 900 ml ची बाटली आम्ही 1000 रुपयाला विकत होतो. जे शेतकऱ्याला रेट मिळत नाही, पण हे प्रोसेस केली की रेट मिळतात हे आमच्या लक्षात आलं. आज हिरडा आहे आमच्या जंगलामध्ये, मुबलक प्रमाणामध्ये हिरडा आहे आणि हिरडा विकून आमच्या इथं आता IIT पवईने, आता माझ्याबरोबर IIT पवई काम करते, त्याने आम्हाला एक मशीन डेव्हलप करून दिलेली आहे की पूर्वी काय व्हायचं की एक हिरडा फोडावा लागायचा, त्याची साल आपण फक्त विकायचो आणि त्याची बी ही फेकली जायची. मग ती बाई म्हणायला लागली की सर आमची बाबा आता कंबर दुखायला लागली, एका जागी बसून तो हिरडा फोडणं एवढं सोपं नव्हतं. IIT पवईने त्याच्यावरती काम करून आम्हाला सॉर्टिंगचं मशीन, फोडायचं मशीन, हे आम्ही जवळजवळ 2 वर्ष काम केल्यानंतर सक्सेसफुल मशीन आमची तयार झाली आणि आज आम्ही तो रसशाळेला आत्ता पुण्यामध्ये हिरडा देतो आहे. साधारणपणे त्याचे उत्पन्न आम्हाला 1 लाख रुपये त्याच्यामधनं जनरेट होत आहे. काय होतं आहे की माझ्या इथं काय आहे, म्हणजे हे कुठलंही गाव, ज्या वेळेला मी भारतावरती प्रेम आहे म्हणतो, गावं समृद्ध करायचा किंवा ग्रामविकासाची संकल्पना जर म्हणायचं झालं तर जे माझ्याकडे रॉ आहे त्याला शहरामध्ये उत्कृष्टरित्या मी प्रेझेंट कसं करू शकेल आणि त्याच्यातून 2 पैसे गावात कसे आणू शकेल, ही ग्रामविकासाची संकल्पना प्रत्येक गावांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. प्रत्येक तरुणाईला ते कळायला पाहिजे की आपल्याला याच्यामध्ये जास्तीत जास्त आउटपुट मिळू शकतं, मला शहरात जायची गरज नाही. कारण आज ज्या वेळेला आपण म्हणतो की 10,000 15,000 रुपये, तर मी करोनामध्ये अशी लोकं बघितलीत की करोना सोडून द्या इतर वेळेला पण शहरातनं पैसा गावात तर येतच नाही, पण गावातला पैसा ही लोकं शहरात घेऊन जात आहेत. आज तुम्ही तांदूळ घेऊन जाता, जे पिकते तुम्ही ते शहरात घेऊन जाता, गावांमध्ये देता काय तुम्ही? गावात तसं बघितलं तर सरकारने सोय काय केली, तुम्हाला रेशनिंग बऱ्यापैकी फुकट मिळतं आहे, तुम्हाला दवाखाना बऱ्यापैकी फुकट मिळतं आहे. बेसिक जे जीवनशैली जगायची आहे ती गावामध्ये तशी बऱ्यापैकी सोपी आहे. पण मी म्हटलं तसं की पैसा असणं कदाचित ही मानसिकता तयार झाल्यामुळं आज गावांमध्ये कोण राहायला तयार नाही आहे. गावातलं चांगलं सुंदर शांततामय जीवन जगण्याची आजकाल शैली आपण हरपून बसलो आहे आणि ग्रामविकासामध्ये आम्ही हेच लोकांना सांगायचा प्रयत्न करतो आहे की थोडे पैसे, थोडी सुंदर जीवनशैली आणि आरामदायी जीवन जर जगायचं असेल तर आपण सगळ्यांनी गावाकडे यायला पाहिजे. गावं समृद्ध किंवा ग्रामविकास, जिथं मला मटेरियल आहे त्याला प्रोसेस करून शहरामध्ये विकास, शहरामध्ये घेणारे प्रचंड लोक आहेत. आज आम्ही इथं कुक्कुटपालन डेव्हलप केलं आहे. तुम्ही मगाशी कुक्कुटपालनाचं बघितलं. आत्ता माझ्याकडे फक्त 30 कोंबड्या आहेत, पण दिवसाला मला 10 ते 15 अंडी येत आहेत. आम्ही 10 रुपयाला गावात म्हणजे पुण्यामध्ये विकतो आहे. 150 रुपये आम्हाला दिवसाला चालू झाले. म्हणजे मला फक्त खाद्य दिलं तरी आम्हाला 4,500 ते 5,000 रुपये महिन्याला फक्त एक बारकासा व्यवसाय इथे मिळून देतो आहे, जो सस्टेनेबल आहे. सेम दुधाच्या बाबतीमध्ये आहे. आज आपण म्हणतो दुधामध्ये भेसळ आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. इथं एक म्हैस घेतली आणि तिच्यासाठी जर दूध उत्पन्न जर आपण चालू करू शकलो तर इथं सस्टेनेबिलिटी नसते. एक म्हैस तुम्हाला इथं सस्टेनेबल लिव्हिंग देऊ शकते. तर ग्रामविकासाची माझी संकल्पना एकदम क्लिअर होती की थोडेसे पैसे, जे लोकांची संकल्पना आहे किंवा थोडेसे पैसे, छान खायला मिळणं, छान निवांत आयुष्य, कष्ट करून म्हणतो आहे मी, कष्ट करून आपण जर जगू शकलो तर हीच आमची ग्रामविकासाची संकल्पना आहे की स्वयंपूर्ण विथ फॅमिली. म्हणजे असं नको व्हायला की बायको इथं राहते, मी शहरात जातो आहे, मग ती ओढाताण आहे, मुलं परत काही दिवसांनी शहरामध्ये येत आहेत, त्यांची लाईन चुकते. असं न होता सहकुटुंब, सहपरिवार इथं शांततामय जीवन जगता यावं, हीच पाऊलवाटची मूळ संकल्पना होती. आता आपण ग्रामविकासाबद्दल बोलत होतो आणि कसं एक सस्टेनेबल लाईफ गावात पण जगता येईल ह्याच्याबद्दल बोलत होतो. तर येणाऱ्या नवीन पिढीला तुम्ही कसं ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह करून घेताय किंवा त्यांना काय प्रशिक्षण देताय या गोष्टीचं? कसं आहे की येणारी जी पिढी आहे, म्हणजे आता मी नॉर्मली नेहमी म्हणतो की मोल्ड व्हायची जी वेळ आहे ते 1ली ते 10वी आहे. 10वी नंतर बराचसं आमच्या लक्षात येतं आहे की तरुणाईला तेवढं आपल्याला मोल्ड नाही करता येते. तर आता आम्ही गावांमध्ये, आता बालवड गावात आम्ही एक स्वावलंबी गट असा एक गट तयार केला आहे. त्याची एक रिस्पॉन्सिबिलिटी आशिष खोपडे म्हणून तरुण आहे त्याने घेतलेली आहे आणि एक संचिता ताई म्हणून आहे. तर त्यांनी आत्ता येऊन दिवाळीमध्ये अतिशय उत्कृष्ट असे आकाशकंदील बनवले आणि त्या मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं की शहरामध्ये विकलं काय जातं आहे आणि इथं त्यांना त्याचा ग्रामविकासामध्ये सहभाग म्हणजे काय होईल की त्यांना त्याच्यातून आउटपुट काय मिळतं आहे. आज धूपस्टिक आपण ज्या म्हणल्या की देशी गाईच्या शेणापासून धूपस्टिक, अख्खी येणारी ती मुलं म्हणजे जो स्वावलंबन गट आहे
ती मुलं आता स्वतः त्या धूपस्टिक बनवत आहेत, स्वतः ब्रँडिंग करत आहेत. पाऊलवाटचं ब्रँडिंग वेगळं आहेच आहे, पण ते स्वतःचं प्रोडक्ट म्हणून ते आता ब्रँडिंग करायला शिकलेत. ती इन्व्हॉल्वमेंट त्यांची आहे. म्हणजे माझं जे म्हणणं होतं की फक्त पुस्तकं वाचून जे ज्ञान नाही तर प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला कसं याच्यामध्ये देता येईल. तर आम्ही त्यांना आता बांबू हस्तकला जे इथं आहे, म्हणजे आम्ही काय वेगळा करायचा प्रयत्न करत नाही आहे, इथं जे अवेलेबल आहे त्याच्यावरती काम करून, जसं म्हणलं आमच्याकडे देशी गाईचं शेण आहे, काही आयुर्वेदिक गोष्टी आहेत, त्या कंटेंट टाकून आपण धूपस्टिक आत्ता बनवलेलं आहेत. आत्ता आपण बांबूचे काही प्रोडक्ट आत्ता आपण बघितले. कारण आम्हाला काय होतं, दिवाळीमध्ये IT कंपन्यांमध्ये स्टॉल्स असतात किंवा आमच्या इथं आता पर्यटन स्थळ म्हणाल तर तोरणा, राजगड, मडेघाट, इथं ह्या मालाला प्रचंड डिमांड आहे. जर ही मुलं जर स्वतः व्यावसायिक तयार झाली तर त्यांना ना शहरात जायची गरज आहे ना कुठं जायची गरज आहे. ते इथंच गावांमध्ये राहून ते सस्टेन होऊ शकतात. त्यांना फक्त शेतीवरती डिपेंड न राहता कुटीर उद्योग आणि शेती याचं मिश्रण करून ते अतिशय छान राहू शकतात. प्लस शिक्षणाचं म्हणाल तर 10वीपर्यंत इथल्या मुली शिकल्यानंतर पूर्वी फार आधी लवकर लग्न व्हायची, पण आत्ता ह्या भागातून जवळजवळ 30 ते मुली नर्सिंग झालेल्या आहेत आणि ते त्यांच्या पायावर उभे राहिलेत. म्हणजे मी नॉर्मली नेहमी म्हणायचो की 15व्या-16व्या वर्षी जी लग्न व्हायची ती आता कदाचित 22-23व्या वर्षी आता गेलीत. विशेष म्हणजे त्या मुलींना आता स्वतःच्या पायावर उभे राहिलेत. पूर्वी आमचं नपाते फाउंडेशनबरोबर टाईप होता की त्यांनी फक्त 5,000 रुपये भरायचे आणि ते 2 वर्ष प्रॅक्टिकल नॉलेज त्यांची पेशंट असिस्टंट कोर्स म्हणून त्या कोर्सचं नाव होतं आणि ते त्यांना जॉब लावून त्यांच्या पगारातून ते कट करायचे पूर्वी पैसे. तर अशा आमच्या इथल्या पूर्वी नर्सिंग झाल्या, त्यांच्या पायावर उभे राहिल्यात आणि आज छान, म्हणजे माझं म्हणणं आहे की शिक्षण पण चालू झालं, प्लस त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज आलं, स्वतःच्या पायावर मुली उभे राहिल्या, प्लस शाळेतली जी मुलं आपण म्हणतोय त्यांना आपण इथल्या इथंच कुटीर उद्योग आत्तापासून मोल्ड करतोय की नंतर पुण्याचा झगमगाट बघून किंवा शहरातला झगमगाट बघून त्यांनी तिथं न भूलता स्वतःची शेती राखली पाहिजे. म्हणजे शेती विकली तर नाहीच पाहिजे, शेती राखली पाहिजे आणि त्याच्यातून त्यांनी प्रॅक्टिकल वेगवेगळे कुटीर उद्योग चालू केले पाहिजेत. जसं आता आमच्या शेतात भात पिकतो, तर भातातून आता आपण ब्राऊन राईस केला आहे. शेण आमच्या इथं देशी गाईचं शेण मिळतं तर आम्ही त्याच्यापासून धूपस्टिक तयार करतो आहे. करवंद मिळतो तर करवंदाचं जाम करतो. तर ह्या गोष्टी ह्या मुलांना आपण आता 1ली ते 10वीच्या मुलांनाच आपण हँडओव्हर करतो आहोत. तर बाकीचे वेगळे बिझनेस तर आहेतच, पण शेतीमध्ये तुम्ही काही वेगळे प्रयोग केलेत का? पूर्वी ज्या वेळेला आम्ही आलो त्यावेळेला इथं फक्त भात शेती ही एकमेव संकल्पना होती की भात करायचं आणि वर्षभर त्याच शेतावरती ही लोकं कामं करायची. म्हणजे काय की एकदा भात काढला की ते इथली जमीन लाल माती आणि पाणी प्रचंड असल्यामुळं ती कडक आहे, तर मग ते नांगरायचं, ते फोडायचं आणि फक्त भात शेती त्याच्यातून उत्पन्न घ्यायचं, एवढंच हे लोक करत होते. मग हळूहळू आम्ही बोलायला सुरुवात केली तर इथं होत नाही, इथं ह्या जमिनीत दुसरं काहीच होत नाही वगैरे, हे असे बऱ्याच नकारात्मक गोष्टी आमच्या कानावर येत होत्या. मग आम्ही इथलं कुंबळे गाव, इथून 12 किलोमीटरवरती कुंबळे गाव आहे, त्या गावांमध्ये पहिल्यांदा दुबार शेतीचा प्रयोग चिमाजी बलकवडे म्हणून आहेत सर, त्यांच्याशी बोलणं झालं, गावाच्या बैठकी लागल्या, त्याच्यापासून चर्चा झाली की आपण सामूहिक शेती करूया. मग सामूहिक शेती करायची असेल तर सगळ्या गावाची बैठक घेऊन मग चालू केलं. आणि सांगायला आनंद होतो आहे की आम्ही 4 वर्षापूर्वी केलेला प्रयोग त्याच्यामध्ये आम्हाला अजून साथ दिली, ती म्हणजे इनझिग्मा म्हणून एक IT कंपनी आहे, यांनी CSRमध्ये आम्हाला फंडिंग दिलं आणि दुबार शेतीला मदत केली. तर याचा फायदा असा झाला आहे की आज ती लोकं स्वतः कांदा उत्पन्न अतिशय छान घेत आहेत. पहिल्या वर्षी आम्हाला फक्त 5 पोती आले, आता तिथं ती लोकं 50 पोती कांद्याची पोती काढत आहेत. आज तिथं दुसरं गाव घेतलं आम्ही बोर्डे म्हणून, जे इथून साधारणपणे 8 किलोमीटरवरती आहे. इथं आम्ही गहू घेतला आहे, बटाटा घेतला आहे. आता आम्ही हळूहळू गावांना दाखवतो आहे की बाबा सामूहिक शेती करून शेती होऊ शकते आणि इथं फक्त भात शेती नाही तर इथं वेगवेगळ्या प्रकारची अतिशय उत्कृष्ट अशी शेती होऊ शकते. आपल्याला मी जे म्हणतो आहे की आपल्याला दुबार शेतीवरती कॉन्सन्ट्रेट करून यांना कुक्कुटपालन, यांना शेळीपालन, म्हणजे यांचं खत यांच्या घरच्या घरी यांना मिळणार आहे आणि याच्यातून ऑर्गॅनिक प्रकारचं आपण, आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आता आम्ही बटाटा घेतो आहे, कांदा घेतो आहे, मटकी घेतो आहे, हरभरा घेतो आहे. असे प्रयोग ह्या सगळ्या गावांमध्ये झालं तर लोकांना शेती विकायची वेळ येणार नाही, शहरामध्ये जायची वेळ येणार नाही. उत्कृष्ट शेती आणि दुय्यम व्यवसाय ह्या दोघांचं गणित जर घालून गेलं तर गावं स्वयंपूर्ण होतील. भारत खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होईल. भारत खऱ्या अर्थाने आर्थिक महासत्ता होऊ शकतो. कदाचित याला बऱ्याच पिढ्या जातील, पण जोपर्यंत गावं समृद्ध होत नाही आहेत तोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाहीत. आणि आत्ता आम्ही शेतीतले प्रयोग तुम्हाला म्हणलं तसं, मी आता इनझिग्मा कंपनीचं नाव घेतलं तर त्यांनी आता आम्हाला CSRमध्ये ट्रॅक्टर घेऊन दिला आहे.
जे दुबार शेती करतायत त्यांना आम्ही निम्म्या किमतीमध्ये संस्थेतर्फे नांगरून देतो आहे. त्यांना बियाणं आपण उपलब्ध करून देतो आहे. त्याच्यानंतर प्राच फाउंडेशन म्हणून आहेत की जे दरवर्षी आपल्या इथे येऊन आपण वनराई बंधारे बांधतो व्हॉलेंटिअरिंगमध्ये. त्याच्यामध्ये आपण त्या लोकांना पाणी अडवून जिथं 3 ते 4 महिन्यामध्येच आपल्याला पिकाचं नियोजन आपण करतो, कारण पुढे ते एक्सटेंड करता येत नाही, कारण पाणी थांबत नाही डोंगर भाग असल्यामुळं. त्यामुळं आता आपण पूर्णपणे वनराई बंधारे बांधतो, त्याच्यातून त्यांना दुबार शेतीला प्रेरणा देतो. त्यांना बऱ्याचशा गोष्टी आपण 50% त्यांना आपण सप्लाय करतो, 50% त्यांच्याकडून घेतो आहे आणि हळूहळू त्यांच्यामध्ये ती गोडी निर्माण करतो आहे. त्यामुळे शेतीतले प्रयोग आमचे चालू आहेत आणि बऱ्यापैकी मला वाटते की आता ते सुरुवात 4 वर्षापूर्वी झाली, पण त्याला आता हळूहळू गावांचा सपोर्ट मिळायला लागलेला आहे. तुम्ही आता 14 वर्ष झाले ह्या गावात काम करताय, तर ह्या 14 वर्षात तुम्हाला काही बदल जाणवलेत का, की तेव्हा आणि आतामध्ये लोकांमध्ये, त्यांच्या परिस्थितीमध्ये किंवा इतर परिसरातही? कसं आहे की बदल हा फार ग्रॅज्युअल आणि स्लो डाऊन बदल असतो कुठल्याही क्षेत्रामध्ये. की एकदम ड्रास्टिक चेंज वगैरे आपण ज्या वेळेला म्हणतो, ही संकल्पना फार रेअर पाहायला मिळते. कुठलाही बदल हळूहळू रुजत त्याचं मोठं झाड बनतं. तसं आता आम्हाला ते दिसतं आहे. आम्ही 14 वर्षापूर्वी ते झाड बी लावली होती साधी, की जिथं शिक्षणाबद्दल थोडीशी उदासीनता होते, शेतीबद्दल उदासीनता होते किंवा इतर कुटीर उद्योग चालू करण्यामधली उदासीनता आम्हाला दिसायची. पण आता स्वतःहून काही तरुण पुढे येत आहेत. आता इथं एक सुमित म्हणून आहे, ज्याने इथं कधीच पोल्ट्री होत नव्हती. आम्ही 5 वर्षापूर्वी एक कैलास शिंदेबरोबर ती पोल्ट्री चालू केली, तर ती आता त्यांनी स्वतःची, जो सुमित शिंदे म्हणून आहे, तो स्वतःची 3000 कोंबड्यांची पोल्ट्री ह्या भागात चालवतो, जिथं हे कधी कोंबड्या इथं जगत नाही असं म्हणायचं. हा बदल आहे. इथला तरुण आता ते करायला लागला आहे. दुसरा संतोष बावळेकर म्हणून आहे, तो स्वतः आता दूध धंदा इथं चालू केला आहे. स्वतः दुधाचं उत्पन्न घेऊन चालू करतो आणि व्यवस्थित सस्टेन होतो आहे. शेतीमधलं म्हणाल तर फक्त भात शेती व्हायची, तिथं आता लोकांना बटाटा घ्यायला यायला लागला, कांदा घ्यायला यायला लागला आहे. हळूहळू शेतीमधले प्रयोग ह्या भागांमध्ये चालू आहेत. आता इथं हळदीची लागवड मोठ्या प्रमाणावर चालू होती आहे. तर त्याच्यातून हे बदल होत आहेत, हे हळूहळू बदल होत आहेत. आणि आमची संकल्पना त्याच वेळेला पूर्ण होईल ज्या वेळेला ही 18 गावं पूर्णपणे दुबार शेती म्हणजे काय, की फक्त भात शेती न करता 12 महिने ही लोकं शेती करतील, शेतीला उद्योगधंदे करतील आणि गावं स्वयंपूर्ण होतील. त्या दिवशी आमचं हे विकासाचं स्वप्न पूर्ण होईल. आत्तामध्ये तुम्ही बऱ्याच काही कॉर्पोरेट इन्स्टिट्यूटचं नाव घेतलं, सो ह्या कॉर्पोरेट इन्स्टिट्यूट्स तुम्हाला ॲक्च्युअल काही मदत करतात का? खरं सांगायचं तर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये CSR कंपल्सरी आहे. हे करताना काही कंपन्या खरंच जाणीवपूर्वक पाहतात की गावाकडं खरंच याचा युटिलाइज कसा होतो आहे किंवा याला काही उपयोग होईल का. तर आता मला नावं सांगायला काही हरकत नाही. पर्सिस्टंट फाउंडेशन म्हणून आहे, इनझिग्मा सॉफ्टवेअर म्हणून आहे किंवा टाटा ब्ल्यू स्कोप आहे. त्याच्यानंतर राम मंगल हार्ट फाउंडेशन, असे खूप चांगले लोक आहेत. आणि इंडिव्हिज्युअल म्हणाल तर रमेश जोशी म्हणून नायक्रॉम पॅकेजिंगचे मालक आहेत स्वतः, पण ते स्वतः मला पर्सनली फोन करून बऱ्याच गोष्टी विचारत असतात की अरे हे तुला काय करता येईल का. पल्पिंगचा उद्योग आम्हाला त्यांच्यामार्फत चालू झाला. रमेश जोशी म्हणून ज्या नायक्रॉम पॅकेजिंग इंडस्ट्री आहे त्याच्यामार्फत झाला. बांबू उद्योग आम्ही प्राच फाउंडेशन, पर्सिस्टंट सिस्टीम यांच्यामुळं आम्ही बांबू उद्योगाला इथं प्रगती किंवा मोठमोठ्या गोष्टी देऊ शकलो. मर्सिडीज बेन्झने आम्हाला लेझर कटिंग मशीन दिलं आहे, त्याच्यामुळं आम्ही बांबूवरती आधुनिक पद्धतीचे काही गोष्टी आत्ता आपण बनवत आहोत. आणि विशेष म्हणजे ते लोक फक्त CSR फंडिंग नाही करत आहेत, तर आम्हाला काही वस्तू बनवायला उद्युक्त पण करत आहेत. आत्ता ह्या आकाशकंदीलची ऑर्डर आम्हाला 80,000ची आकाशकंदीलची ऑर्डर पर्सिस्टंट फाउंडेशनने दिली. इनझिग्मा कंपनी जी आहे ते दोघंही मिस्टर आणि मिसेस शहा अतिशय फ्रेंडली आणि खूप मनापासून पाऊलवाटबरोबर गेले 3 ते 4 वर्ष काम करत आहेत. त्यांच्या एम्प्लॉईला ते कनेक्ट व्हायला सांगत आहेत. त्यांनी आत्ता आम्हाला ऑलरेडी मी तुम्हाला म्हटलं तसं की इथं यायचा प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांनी आम्हाला एक कॅम्पर गाडी घेऊन दिली. त्याच्यानंतर सेकंड याला त्यांनी ट्रॅक्टर दिला की दुबार पेरणीला त्याची आम्हाला मदत होईल. तर हे प्रचंड प्रेम करणार, यांचं ॲक्च्युली समाजावरती प्रेम असतं म्हणून ते कुठल्या तरी मार्फत ते तिथपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहेत. आज इनझिग्मा कंपनीने आम्हाला ज्यूट पिशव्या शिवण्याच्या ऑर्डर दिल्यात, ज्याच्यामुळे आमच्या महिला आता ज्यूटवरती अतिशय सुंदर काम करतात. आम्ही चांगल्या टिफिन बॅग्स बनवतो आहे, आम्ही लॅपटॉप बॅग्स बनवतो आहे, आता आम्ही जीन्सपासून काही वेगवेगळ्या वस्तू बनवायचा प्रयत्न करतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. आज आमच्याबरोबर अर्चना ताई म्हणून आहेत, त्या नवीन डिझायनिंग करत आहेत. त्यांच्या जोडीला गौरी आहे,
इथं छायाताई म्हणून आहेत, जंगमताई म्हणून आहेत. तर हे सगळेजण मिळून आता हळूहळू एक मला असं वाटायला लागलं की पाऊलवाट ही एन जी ओ न राहता हळूहळू हिला एक कॉर्पोरेट लेवल देता आलं पाहिजे, जी कुठल्या डोनेशनवरती डिपेंड, म्हणजे डोनेशन कशासाठी हवं असतं तर कॅपिटल वस्तूंसाठी डोनेशन राहावं लागतं. आणि मला वाटतं जर लाईफ लाँग चालवायचं असेल आपल्याला तर सस्टेनेबल मॉडेल एन जी ओचं पण असायला हवं. आणि हेच मॉडेल आपण इथं विकसित करतो आहे. आणि आज आम्हाला ह्या कॉर्पोरेट कंपन्याचा त्याच्यासाठी प्रचंड उपयोग होतो आहे. टाटा ब्लूस्कोपने आमच्याकडून बऱ्याचशा बांबूच्या वस्तू विकत घेतल्या. त्यांनी जवळजवळ 1000 ज्यूटच्या बॅग्स आमच्याकडून बनवून घेतल्या आमच्या महिलांकडून. सेम मी तुम्हाला म्हटलं तसं की मधुमित्र म्हणून आहेत, त्यांनी आमच्याकडून काही बॅग्स बनवून घेतल्यात. काही बांबूचे गिफ्टिंग आर्टिकल्स आमच्याकडे बनवून घेतल्यात. आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आमचे हे जे काही प्रोडक्ट आहेत, मध्ये येलो रिबन फेअर झाला, तिथं आमचा पहिला नंबर आला. आम्हाला 50,000 रुपयाचं रोख बक्षीस त्यांच्याकडून आम्हाला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर मुंबई ग्राहक पंचायत म्हणून आहेत, जे अनुराधाताई देशपांडे म्हणून आहेत, तर आम्हाला भरभरून रिस्पॉन्स त्या दिवाळींमध्ये आमच्या वस्तूंना मिळतो आहे. तर आम्हाला ते बघून आनंद होतो आहे. म्हणजे मला नेहमी वाटतं आहे की कॉर्पोरेट कंपन्यांनी कुठल्या तरी कमर्शियल कंपन्यांना न देता काही एन जी ओज बघावेत की ज्याच्यातून गावांमध्ये रोजगार निर्मिती होईल आणि गावात सस्टेन होण्यासाठी त्यांची आपल्याला जास्तीत जास्त मदत होईल. हे आपल्या सगळ्यांसाठी फार गरजेचं आहे. तर मी कॉर्पोरेट कंपन्यांना पण आवाहन करतो की तुम्ही आम्हाला किंवा अशा एन जी ओजला जिथं नक्की मदत करा की जे ग्रामीण भागामध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत, गाव उभं करण्याचा प्रयत्न करतायत. आणि तिथं जे काही वस्तू आहेत तुम्ही थोडंसं कस्टमाइज करून पण ते बनवून घेऊ शकता आणि एन जी ओजला किंवा गावाला मदत करून गावं समृद्ध करू शकता. आपण आज बोललो पाऊलवाट या फाउंडेशनबद्दल, पण जर कोणाला इंडिव्हिज्युअलला किंवा इवन इन्स्टिट्यूटला जर व्हॉलेंटिअर करायचं असेल किंवा इथे येऊन काही काम करायचं असेल तर ते कशा प्रकारे किंवा काय करू शकतात? कसं आहे की कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये व्हॉलेंटियर्सची गरज ही असतेच. आज गंमत अशी आहे की आम्ही प्रोडक्ट हे बनवतो आहे. आज आम्ही जवळजवळ 18 ते 20 प्रकारचे उद्योग पाऊलवाट फाउंडेशनच्या मार्फत गावागावांमध्ये सुरू केलेले आहेत. मग जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं की करवंद जाम, सरबत, किंवा आम्ही आता उन्हाळ्यात वाळवण्याचे पदार्थ आम्ही बनवतो आहोत किंवा वेगवेगळे नवीन नवीन प्रोडक्ट डेव्हलप करत आहोत. तर शहरामध्ये बऱ्याच वेळेला आम्हाला व्हॉलेंटिअर मिळत नाही. आज गंमत अशी होते की ग्रासरूटला काम करताना मीच ह्या लोकांना आपण ट्रेनिंग द्यायचं आहे, यांच्याकडून बनवून घ्यायचं आहे, परत मी इथून घेऊन शहरात येणार, शहरामध्ये परत ते विकायचं आहे. तर आपल्याला असं व्हॉलेंटिअर्स हवेत की जे शहरामध्ये राहत आहेत आणि ज्यांना काहीतरी चांगलं करण्याची इच्छा आहे, तर ते पाऊलवाटला कनेक्ट करू शकतात. ते पाऊलवाटचे काही प्रोडक्ट आहेत किंवा आता आय टी कंपन्यांमध्ये स्टॉल असतात, व्हॉलेंटिअर्स म्हणून तिथं आम्हाला उभं राहायची गरज असते. किंवा ह्या कामांमध्ये जिथं दुबार पेरणी आपण वगैरे करतो आहे किंवा शेतीबद्दल जर ज्ञान असेल किंवा अभ्यासात शिकवण्यामध्ये इंटरेस्ट असेल, तर आपण इथल्या 1ली ते 7वी, 1ली ते 4थी किंवा 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना इथे येऊन आपण मार्गदर्शन करू शकतो. आपण जसं मी म्हणलं की आपण पाणी वगैरे अडवतो आहे, वनराई बंधारे वगैरे बांधतो आहे, त्याला व्हॉलेंटिअरिंग करू शकतात. काहीच नाही जमलं तर शहरामध्ये आपल्या वस्तूंचा प्रसार ते करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं, पाऊलवाटशी जरी कनेक्ट नाही करू शकले तरी त्यांनी स्वतःच्या गावांना कनेक्ट करून, कारण मला नेहमी वाटतं ज्याचं देशावरती प्रेम असेल त्याचं गावावर प्रेम नक्की असायला हवं. आणि गावं, स्वतःची गावं का होईना आपण समृद्ध करू शकू का, तर ह्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जास्तीत जास्त एकमेकांचे हात हातामध्ये घेऊन आपण ते काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळं पाऊलवाटचा मी नंबर तुम्हाला देतोच आहे. तुम्ही मला कधीही फोन करू शकता आणि तुमच्यामध्ये जे स्किल्ड असेल ते आपण गावाला ट्रान्सफर करू शकू का, ह्या दृष्टिकोनातूनही आपण 100% विचार करू शकतो. खूप बरं वाटलं आज ह्यांच्याशी बोलून आणि खूप नवीन गोष्टी कळल्या. खूप काही गोष्टी अशा असतात की शहरात राहणाऱ्या लोकांना काही माहीतच नसतात की काय चालू आहेत. त्यामुळे त्या गोष्टी आज कळल्या. तुम्हाला जर पाऊलवाट फाउंडेशनशी कनेक्ट व्हायचं असेल तर सगळ्या डिटेल्स आम्ही स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देऊ. तुम्ही नक्की त्यांच्याशी कनेक्ट व्हा. तुमचं एक ते स्टेप असेल त्या दिशेकडे. आणि आमच्याकडून शुभेच्छा पाऊलवाट फाउंडेशनला. असेच जोडून राहा आमच्यासोबत. तर्कवितर्काच्या पुढच्या भागात भेटूया. नमस्कार.